नमस्कार, महालक्ष्मी टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे आणि आपण पाहत आहात आत्ताची महत्त्वाची बातमी। इचलकरंजी महानगरपालिकेच्या झालेल्या पहिल्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत 2025-26 अंतर्गत प्रभाग क्रमांक 11 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजू बोंद्रे यांनी निवडणुकीनंतर महालक्ष्मी टाइम्सशी बोलताना आपली सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। राजू बोंद्रे म्हणाले की ही निवडणूक म्हणजे केवळ विजय पराजय नव्हे, तर इचलकरंजीच्या विकासाचा कौल आहे। प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम हे माझ्यासाठी मोठे बळ आहे। भाजपच्या विकासात्मक धोरणांवर नागरिकांनी विश्वास टाकला असून पुढील काळात मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन। ते पुढे म्हणाले की पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत प्रभाग क्रमांक 11चा सर्वांगीण विकास करण्याचा माझा संकल्प आहे। भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना प्रभाग क्रमांक 11 मधून अतिशय भरघोस आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मतदान झालं। अतिशय उंचांकी मतदान या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये बघायला मिळालं। लोकांचा जो विश्वास, नागरिकांनी जो विश्वास, मतदारांनी जो विश्वास आमच्यावर टाकला, तो विश्वासाचं काल सार्थक या ठिकाणी झालं। चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मताधिक्य देऊन भविष्यकाळामध्ये काम करण्याचे आम्हाला या ठिकाणी सगळ्या जनतेनं, प्रभाग क्रमांक 11 मधल्या सर्व जनतेने या ठिकाणी आम्हाला आश्वासित केले की बाबा काम केल्याशिवाय भविष्यकाळामध्ये पर्याय नसतो, तर काम करून आम्ही लोकांच्या समोर गेलो। ह्याच्यापुढे जोमानं काम करून डबल काम करू, ह्याच्यामध्ये तीर मात्र शंका नाही। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। पाहत रहा आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला। महालक्ष्मी टाइम्स, आवाज नव्या भारताचा।